माझ्या पतीला सुद्धा शेवटलं घरटं मी दिलं आणि भरून पावले. बघा खरं सांगू काय काय आयुष्यामध्ये येतं. आता लेकरांसाठी वनवन फिरत असते. मागच्या फेब्रुवारीमध्ये मी अमेरिकेत गेले होते. अरे बाबा फॉरेन रिटर्न नो वरी. आणि आता 2 तारखेला मी दुबईला चालले. मागणी आहे माझी. पण तिथे गेल्यानंतर ओनली वन नो वरी मीच होते हो. आणि स्टेजवर चढताना मनात विचार आला मी फारच गावंढळ आहे की काय, पण आनंद वाटला. मी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा खालचे सगळे लोक ओरडले जोरात, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, हमारा नऊवारी लई बेस्ट. पण एक लक्षात घ्या, हे सगळं होत असताना जगत असताना हे काही काही कळस आयुष्याचे मिळतात. मी अमेरिकेत गेल्यानंतर मला एक शोध लागला. आमच्या देशाला माता म्हणतात, माझ्या देशाला माता म्हणतात, भारत माता की जय म्हणतो आपण. मला अमेरिकेत गेल्यानंतर शोध लागला की माझ्या देशाला भारत माता म्हणतात, अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही, आंटी पण म्हणत नाही. माता म्हणायचा मान माझ्या देशाचा आहे. माझा देश सावरकरांचा आहे, ऐऱ्यागऱ्यांचा नाही आहे. मग ज्या देशाला माता म्हटलं जातं त्या देशाची माता थकून चालेल? तिने सबळ असलंच पाहिजे, तिने जगलंच पाहिजे. काही नसेल ना तर कोंड्याचा मांडा करून लेकरं जगवले पाहिजे. कारण देशाची धुरा, देशाचं ओझं, देशाची परंपरा तिच्या पदरात सामावलेली आहे. तिचा पदर फाटून चालणार नाही आहे. खरं सांगू, मी भाषण दिलं की राशन मागते बाबा, पदर पसरून मागते, देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. पण अमेरिकेत भाषण संपल्यानंतर मला मागायची हिंमतच झाली नाही. का माहित आहे? अमेरिकेत आणि मागू, माझा देश एवढा गरीब नाही, माझा देश एवढा गरीब नाही. मला हिंमतच झाली नाही मागायची. पण स्टेजवरून खाली उतरताना लोकांनी माझ्या पदरात न मागता डॉलर टाकले आणि 4 मजली बांधकाम माझ्या संस्थेचं पुण्यात उभं झालं. बघा खरं सांगू, मी एवढंच केलं. अनाथांची माय झाले. 1042 लेकरं, सगळ्यात छोटं बाळ 14 दिवसाचं आहे हो. आजकाल मी बाळ सांभाळते ना, कोणी माझं भाषण संपलं नाही की पिशवी बिशवीत आणून ठेवून देत आहे. मी जगवते. खरं सांगू, मला माझा गर्व आहे. कारण गांधारीला सुद्धा 101च होते, मला 1042 आहेत. तिला एकच जावई होता, मला 207 जावई आहेत. हमारी कॉलर टाईट आहे.